जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड आंदोलन सुरू होतं। लाखोंच्या संख्येने युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले। आंदोलकांच्या या सातत्यपूर्ण संघर्षाला आता मोठं यश मिळालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने आंदोलकांच्या 6 महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याची घोषणा केली आहे। 6 मागण्यांपैकी पहिली मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी। निजाम काळातील ऐतिहासिक नोंदींमधून मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी ओळखीला अधिकृत मान्यता दिली जाणार आहे। दुसरी महत्त्वाची मागणी, आंदोलनादरम्यान दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाणार असून त्यांना शासकीय नोकरी देखील दिली जाणार आहे। तिसरी मागणी, आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरकारकडून मागे घेतले जाणार आहेत। चौथी मागणी, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने राज्यात तब्बल 58 लाख कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत। या नोंदी आता सर्व ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डावर लावल्या जाणार आहेत, जेणेकरून पारदर्शकता राहील। पाचवी मागणी, कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्यास त्यावरील कार्यवाही 90 दिवसांच्या आत पूर्ण केली जाणार आहे। आणि 6वी मागणी, शिंदे समितीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कुणबी आणि मराठा एकच आहेत। ही मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नव्हती, कारण मराठवाड्यातील मराठा समाज इंग्रजांचा नाही तर निजाम राजवटीखाली होता, त्यामुळे त्यांच्याकडे पुरावे उपलब्ध नव्हते। मात्र हैदराबाद गॅझेटियर या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या आधारे सरकारकडून आधीपासूनच तोडगा काढण्याची तयारी होती। फडणवीस यांनी आणखी स्पष्ट केलं की जरांगेंनी आणि त्यांच्या टीमने मराठा व कुणबी एकच असल्याच्या मुद्द्यावर व्यवहार्य भूमिका घेतली। या सकारात्मक भूमिकेमुळेच समाधानकारक मार्ग निघाला आणि तो कायदेशीर दृष्ट्याही टिकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या निर्णयामुळे हजारो आंदोलनकर्त्यांच्या त्यागाला न्याय मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं जात आहे। राज्यभरातून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही। मराठा आरक्षणाच्या या तोडग्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा टिकून राहील आणि लाखो विद्यार्थ्यांना, तरुणांना नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।